नमस्कार, मी त्र्यंबक इप्पर. आपण आज अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी आलो. आज राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर होता. सर, पेपर कसा गेला? आपलं नाव सांगा. पेपर तर बरा गेला. माझं नाव नवेश शेख आहे. मी यवतमाळचं आहे. ओके. हां. GS मध्ये सर कसं वाटलं? एकंदरीत करंट कसं विचारलं होतं? ॲज कम्पेअर टू प्रिवियस इयरचं क्वेश्चन पेपर बघितला तर यावर्षीचा थोडा इझी वाटला. आणि जे इकॉनॉमिक्सवर एक होतं की योजना हे जास्त विचारतात, त्यावेळी योजनाला थोडा साईड बाय केलं होतं त्यांनी. ओके ओके. काय फोकस होतं इकॉनॉमिक्सला? इकॉनॉमिक्सला जास्त करून तर फॅक्ट विचारलेलं त्यांनी. म्हणजे मी तरी मला थोडी टफ वाटला ते. इतिहास कसं होतं सर? इतिहास प्राचीन भारतावर एखादा प्रश्न इतिहास नाही, प्राचीन भारतावर सिमुकवर आला होता, सातवांवर. अजून बरेच प्रश्न होते, बट इझी होता सर. इतिहास पण खूप इझी होता. भूगोलावर काही? भूगोल ते पण इझीच होता सगळे, फक्त इकॉनॉमिक्स थोडा मला वाटलं. विज्ञान सर काही? तंत्रज्ञान विचार, टेक्नॉलॉजी? माझे सर विज्ञान तर दरवर्षी टफच येत असतो. आता मला वाटत असेल तर वेगळं माहीत नाही, पण होता चांगला होता. चांगला होता. एकंदरीत अटेम्प्ट किती झाले? माझे अटेम्प्ट सर यावेळेस मी जास्त करून दिले, 94 अटेम्प्ट. ओके. वेळ पुरला सर? भरपूर वेळ असतो या राज्यसेवेला तर. ओके, थँक्यू सो मच सर, धन्यवाद. ओके, संध्याकाळी 6 वाजता सर आपलं लाईव्ह डिस्कशन आहे. नमस्कार, मी इप्पर सर, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सर आपलं स्वागत. कसा गेला पेपर? थँक्यू सर. पेपर सर मी पर्टिक्युलरली MPSCला फोकस नव्हतं केलेलं, परंतु जो जनरल स्टडीजचा पेपर आहे तो एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवाला होता, प्लस फॅक्च्युअल गोष्टी होत्या. सर, आता 2025 पासून सेम पॅटर्न होतं UPSC MPSC, फायदा होईल का? हां, तर तेच मला थोडंसं दिसत आहे याच्यामध्ये की थोडासा त्यांचा कल UPSC पॅटर्ननुसार जो पहिल्या स्टॅटिकवरती जास्त फोकस असायचा, सोबतच त्यांनी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला मेंटेन केलेलं आहे. आणि जे दरवर्षी महाराष्ट्राचे क्वेश्चन असायचे त्याचे क्वेश्चन कमी करून नॅशनल लेवलचे क्वेश्चन जास्त आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर टू UPSC लेवल? हां, एवढा UPSC लेवल नाही, परंतु जे महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन असायचे त्याची कमी केलेले आहे त्यांनी क्वेश्चन्स. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. सर, आपला परिचय द्या आणि पेपर सांगा. मी प्रवीण जाधव. आजचा पेपर एकदम म्हणजे असा खूप डिफिकल्ट असा नव्हता, पण थोडासा लेंदी होता, पण इझी वेमध्ये होता. पर्यावरण सर कसं होतं? पर्यावरणावर जास्त क्वेश्चन नव्हते, पण काही करंटचे समेट वगैरे? नाही, समिटवर नव्हते, पण एकदम इझी होता. असा कट ऑफ तर आहे. ओके सर, 100 क्वेश्चन 200 मार्क. महाराष्ट्र किती पर्सेंट असेल अंदाजे महाराष्ट्राचा GS GK? म्हणजे पर्सेंटाईलमध्ये सांगायचं गेलं तर कट ऑफ 110च्या वरच लागेल. म्हणजे पेपर सोपा होता. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, माझ्यासोबत मॅडम आहेत, आत्ताच पेपर दिला. मॅडम, आपला परिचय द्या. माझं नाव सोनाली नवले आहे. GS मॅडम, एकंदरीत किती अटेम्प्ट झाले? GS मध्ये बऱ्यापैकी अटेम्प्ट केलं मी. आता एन्व्हायरमेंट कसं होतं? लेवल तशी मीडियममध्येच होती. विज्ञानला काय फोकस? बायोलॉजी होतं का? ज्या सगळं म्हणजे ॲज कॉम्प्रेन्शन होतं विज्ञान तिन्ही सेक्शनला? बायोलॉजी पण होतं, त्यामध्ये फिजिक्स वगैरे होतं. काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी विचारलं होतं कुठल्या? नाही, बेसिकच होतं. बेसिक होतं. ओके. भूगोलामध्ये वर्ल्ड जिओग्राफीला काही फोकस होतं? वर्ल्ड जिओग्राफीचा एवढा नाही सांगता येणार. चालतंय. इतिहास, मध्ययुगीन भारताला, कल्चरला काही क्वेश्चन? हो, कल्चरचे रिलेटेड पण होते क्वेश्चन. आणि हिस्ट्री, मिडिवलला फोकस केलं होतं. ओके. आधुनिक भारताला काय फोकस होतं? एवढंच आठवत नाही का? हरकत नाही. मॅडम, विद्यार्थ्यांनी आता हे ऑब्जेक्टिव्हचा आय थिंक शेवटचा पॅटर्न आपला अटेम्प्ट होता, एक्झाम होती. काय फोकस करायला पाहिजे प्रिलियमसाठी? स्पेशली विद्यार्थ्यांनी आता वेळ आहे हातामध्ये, पुढची सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे. कशाला म्हणजे प्रिलियमला असं कोअर एरियाला फोकस करायला पाहिजे? कसं फोकस करायला पाहिजे? काय वाचायला पाहिजे? सर, जे कॉमनली बेसिक थिंग्स इन्क्लूड होतात सिलेबसमध्ये ते परफेक्टली केल्या पाहिजे, कारण त्याच रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात. आर्टिकल्स वगैरे किंवा पॉप्युलेशनच्या रिलेटेड सेन्सस. तर जनगणनेवर प्रश्न होता? जनगणनेवर होता का प्रश्न? हो, त्याच्यावर खूप सारे प्रश्न आले होते जनगणनेवर. थँक्यू सो मच मॅडम, धन्यवाद. नमस्कार मॅडम, पेपर दिलात आपण, कसा होता पेपर? पेपर सोपा होता तसा. ओके. किती अटेम्प्ट झाले? मी 98 केली. ओके, 98 म्हणजे कॉन्फिडन्स दिसतोय. ओके. मॅडम, भूगोलामध्ये काय फोकस कसं होतं? काय तिन्ही म्हणजे जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल काय होतं एकंदर वेटेज?
वेटेज महाराष्ट्राच्या भूगोलला म्हणजे नेहमीपेक्षा जास्त वेटेज दिलं होतं. दरवेळेस नेहमी काय होतं की महाराष्ट्राच्या भूगोलवर कमी प्रश्न विचारले जातात. 2 ते 3 प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारले जातात. तर ह्यावेळेस काय केलं, महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर जास्त प्रश्न विचारले झाले. इथून मग काय होतं की भारताच्या लोकसंख्येवर प्रश्न विचारले जात होते. ह्यावेळेस मला तर वाटतं की जास्त फोकस लोकसंख्येवर होता, तो पण महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये विचारला होता. PYQ असं वाटत होतं की बरेच म्हणजे त्याचा आपण म्हणतो त्याचा बेस भरपूर होता PYQ मधला. करंट कधीपर्यंत विचारलं होतं? कारण 2023चे विचारलं होतं तरी पण. म्हणजे इतक्या वेळा एक्सटेंड झाली त्याचा काही परिणाम झाला नाही? ओके. म्हणजे मी करतानाच करंट मार्चपर्यंतच केलं होतं, कारण पेपर आधीच त्याचा सेट होतो ना. म्हणजे तुम्हाला आधी फिक्स माहित होतं, म्हणजे PYQ वर अंदाज आला होता तुम्हाला? हो, म्हणजे पेपर काय झालं मागच्या वेळेस की अचानक 2-3 दिवसावर पेपर आला आणि पुढे ढकलला. असं तर नाही की आता नवीन क्वेश्चन पेपर काढतील. तर पेपर तेव्हाच सेट झाला होता एप्रिलमध्येच, त्यामुळे ते मार्चपर्यंतच करंट केलं होतं मी आणि ते आलं होतं त्यातलं. एक्सटेंडमुळे तुमचा काही लॉस झाला नाही ना असं काही एकंदरीत अभ्यासाला वगैरे? सारखं लांबत होता पेपर? नाही, अभ्यास नाही, थोडासा कमी पडला होता मध्यंतरी, पण परत आला पण जागेवरती. काय सांगाल विद्यार्थ्यांना सजेशन, भविष्यामध्ये काय करायला पाहिजे? तुम्ही तर 98 अटेम्प्ट दिसतोय, चेहऱ्यावर खुशी दिसते, काय करायला पाहिजे? काय नाही, अभ्यासात सातत्य ठेवा, PYQ जास्त रिव्हिजन करा आणि त्याचा आपण जो अभ्यास करतो त्याचा फॅक्ट किंवा त्याचं आपण म्हणतो भूतकाळातून आपण भविष्यकाळाकडे जातो, तसं त्याचा सगळा म्हणजे मी तर म्हणते PYQचं प्रत्येक फ्रेशर्सनी पहिल्यांदा PYQच करावेत. PYQ म्हणजे त्याचा बेस घ्यावा. PYQ म्हणजे PYQ फायद्याचा आहे. ओके मॅडम, पॅटर्न बदलतोय आता शेवटची आहे आपल्या ऑब्जेक्टिव्हची, त्याच्यानंतर डिस्क्रिप्ट येणार आहे. ओके, पण प्रिलियम सेमच असणार आहे, म्हणून तुमचं मी ओपिनियन विचारलं मुद्दाम. कारण काय होतं, आता डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न मेन्सचा वेगळा असणार आहे आणि आता ही शेवटची ऑब्जेक्टिव्हची प्रिलिम होती, बरोबर आहे मॅडम? संध्याकाळी 6 वाजता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूबला आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूबला आम्ही पेपरचं लाईव्ह डिस्कशन घेतो, GS1 आणि GS2चं. नक्की बघाल. ओके, थँक्यू मॅडम.